श्री स्वामी समर्थ. उद्या 15 एप्रिल बुधवार रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर त्यानिमित्ताने आपण 7 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही जर काही सेवा करू शकला नाही तर उद्या तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे. तर ह्या सेवा नक्की करा. आणि महाराजांचा अभिषेक कसा करायचा आहे आणि कुठली सेवा करायची आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराजांची पुण्यतिथी स्मरण दिन. चैत्र वैद्य त्रयोदशीला साजरी केली जाणारी पुण्यतिथी. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे. महाराजांची फोटो किंवा मूर्ती असल्यास त्यांची पूजा करायची आहे. मूर्तीचा अभिषेक आपण पाण्याने, दुधाने, पंचामृताने किंवा चंदनाने सुद्धा करू शकतात. आणि त्यांना स्वच्छ पुसून असं आपण त्यांची उद्या पाटावरती चौरंगावरती पूजा मांडणी करायची आहे. तर ह्या पूजा मांडणीमध्ये आपण उद्या जर स्वामीचरित्र सारामृतचं पारायण जर आपण करणार असून 1 दिवसाचं, तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात. आणि फोटो असल्यास आपण फोटोला स्वच्छ पुसून अष्टगंध लावून आणि फूल हार घालून आपण धूप दीप दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण उद्याच्या पूजेची मांडणी आपण बघत आहोत. आणि महाराजांना पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करून आपण नैवेद्य आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 1 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृत पारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करू शकता. तर अशा पद्धतीने ही पूजा मांडणी आपण करणार आहोत. आणि ज्यांनी कोणी केंद्रात किंवा घरी गुरुचरित्र पारायण केलेलं असेल त्याचीही उद्या 7व्या दिवशी सांगता आपली आहे. तर या सांगतेच्या दिवशी आपण नैवेद्य आरती करणार असतो. तर गुरुचरित्र पारायणाची मांडणीसुद्धा अशा पद्धतीने असते. आणि उद्या महाआरती करायची आहे आणि सोबतच स्वामींची काही सेवाही करायची असते. तर त्यामध्ये तुम्ही जेवढा नामस्मरण करणार तेवढं तुम्हाला मनाला शांती लागेल, संकटातून मार्ग सापडतील. तर अशा पद्धतीने आपण जी काही सेवा उद्या करणार आहोत तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीत मिळत असतं. त्यामुळे सर्वांनी सेवा केल्यावर फळ लगेच मिळतं का? तर नाही. आज आपण सेवा करणार आहे तर उद्याच लगेच फळ मिळेल असं नाही आहे. पण आजची सेवा आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या संकटात, सुखदुःखात एक ना एक दिवस आपल्या कामे येणार आहे. त्यामुळे देवाची सेवा केली ही तर कुठंच वाया जात नसते. आणि आपल्या मागे ते ठामपणे पाठीशी उभे असतात. फक्त त्यांना आता वेळ द्या तर ते तुम्हाला नंतर वेळ देणार, हे तर नक्कीच आहे. आणि कष्ट प्रामाणिक करा. कष्ट हे आपल्यालाच करावं लागतात, पण त्यामागे फक्त महाराजांचा हात असला पाहिजे. तो त्यांचं वाक्य हे खरंच आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी. फक्त आपण मनापासून हाक मारा, 1 दिवस स्वामी आपल्या हाकेला नक्कीच धावून येतील, नक्कीच धावून येतील. पुण्यतिथीच्या दिवशी अजून एक विशेष सेवा करायची म्हणजे आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन आपण महाराजांसाठी 1 नारळ, खडीसाखर आणि 11 रुपयाचं त्यावरती दक्षिणा ठेवून महाराजांना मुजरा करून आपली मनातील इच्छा बोलायची आहे. आणि पूर्ण दिवसाची सेवा आपण पुण्यतिथीला आपण करणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.